नमस्कार. सावित्री न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी सारिका अशोक हसनकर, सावित्री शक्तिपीठ धोतरखेडा. आज आपण शेव कशी बनवायची ते बघणार आहोत. शेवीसाठी साहित्य हे गाडलेलं बेसन आणि यामध्ये आपण हे सर्व साहित्य एकत्र करणार आहोत. अर्धी वाटी तेल, बारीक केलेला ओवा, गाडलेला तिखट, गाडलेली हळद, मीठ आणि 1 वाटी पाणी. तर चला मग आपण घेऊया. पाणी घ्यायचं आणि हे तेल टाकायचं. त्यात ओवा मिक्स करायचं, तिखट मिक्स करायचं, हळद आणि चवीनुसार मीठ. हे सर्व असं एकजीव करायचं. हातानं जमलेच करायचं, नाहीतर मग मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आता थोडं थोडं बेसन ॲड करत जायचं. जसं जसं यात मिक्स होईल तसं तसं करायचं. साधारणतः 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तेल, बाकीचं मिश्रणमध्ये अर्धा किलो बेसन मिक्स होतं आणि याचा गोळा छानसा बनवून घ्यायचा. आपला आता हा गोळा तयार आहे आणि हा आता अर्धा तासासाठी याला आपण थांबवणार आहे. पण मघाशी ठेवलेला हा उंडा या प्रकारे आपण हे पाणी लावून चुरून घ्यायचं आहे छानसं असं. आणि ही पात्र आहे, या पात्रामध्ये शेवीचं पात्र आहे, शेवीचं पत्तं लावलेलं आहे. यामध्ये हा उंडा टाकायचा. आपलं तेल तापत आहे, चला आपण बघूया. आज आपण शेव चुलीवर बनवत आहोत. तशी शेव कुरकुरीत होते, छान होते. एकदा करून बघा. आता ही अशी थोडीशी कडक व्हायला लागली का लगेच परतायची आहे. याचा कलर बदलत, जास्त वेळ शिजली तर याचा कलर बदलतो. आता ही बघा छानशी अशी पिवळा कलर आहे, हळदी कलर. हे बघा, ही आपली शेव तयार झालेली आहे. ही बघा. जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.